वेलकम बॅक टू गेट क्रिएटिव्ह विथ सात्विक शिदोरी। आज मी आलेली आहे माझी मैत्रीण भावनाच्या घरी आणि आज आपण पाहणार आहोत भावना आपल्याला सात्विक शिदोरीपासून कोणता नवीन पदार्थ करून दाखवते। वेलकम भावना, सात्विक शिदोरीपासून आज कोणता नवीन पदार्थ तू बनवणार आहेस? आज मी बनवणार आहे महाराष्ट्रीयन स्पेशल पौष्टिक थालीपीठ। ओके, जाऊया किचन मध्ये। ओके चला, आता आलेलो आहोत आम्ही किचन मध्ये। आता भावना सांग काय काय इन्ग्रेडियंट्स घेतलेले आहेत थालीपीठासाठी? थालीपीठासाठी मी घेतलेलं आहे सात्विक शिजोरी, त्याच्यानंतर कांदा, थोडंसं गाजर किसून घेतलंय, कोथिंबीर, हळद, धणे जिरा पावडर, मिरची, लसूण आणि वरतून तीळ। सर्वात आपण आधी पीठ भिजवून घेऊया। त्याच्यासाठी शिदोरीचं पीठ घेते मी 4 चमचे तरी घेते, म्हणजे आपले 3-4 थालीपीठ व्यवस्थित होतील। त्याच्यात आता कांदा, सगळ्यात आधी आपण कांदा 2 चमचे कांदा टाकून घेऊ। घालू नको, बस कारण पीठ आपण थोडं घेतो। गाजर थोडंसं, कोथिंबीर, हळद, धणे जिरे पावडर, हे सगळंच टाकूया आपण। हो, हे हळद, धणे जिरे पावडर सगळं आपण घेतलेलं टाकतोय। मिरची तिखटपणासाठी आणि थोडंसं चवीसाठी लसूण किसून घेतलं मी, बारीक करून घेण्यापेक्षा। लसूण आणि मिरची पेस्टला हे वरून लावायचं। तीळ आपल्याला वरून लावायचे। आता हे आपण मिक्स करून घेतलंय, त्याच्यात चवीपुरतं मीठ टाकून घेऊ। आता सगळ्या भाज्या, मीठ, मसाले मिक्स झालेले आहेत। आता थोडं थोडं पाणी घेऊन घट्ट मळून घ्यायचं, चपातीसारखं घट्ट मळून घेऊया। शिदोरीमध्ये जवळजवळ 12 प्रकारची धान्य आणि भाजलेली आहेत आणि छान भाजणी तयार होते। त्यामुळे भाजणीचं थालीपीठ जे आपल्याला आवडतं सगळ्यांना, त्याचं खूप छान होईल। आपण ब्रेकफास्टला बरेचदा थालीपीठ करतच असतो, पण सात्विक शिदोरीमध्ये ना खूप छान तुम्हाला सगळ्या प्रकारची धान्य, कडधान्य, इवन अगदी जवस, बार्ली हे सुद्धा धान्य ह्याच्यामध्ये आहे आणि त्यामुळे डायबेटीजच्या लोकांसाठी हे खूप चांगला ब्रेकफास्ट होऊ शकतो। ओव्हरऑल सगळ्या फॅमिलीसाठीच एक हेल्दी ब्रेकफास्ट म्हणून हे नक्कीच खाऊ शकता। ह्याच्यामध्ये शुगर कंटेंट नाही आहे, 0 शुगर आहे आणि त्यामुळं आणि टेस्टी पण होणार आहे थालीपीठ। थोडंसं पाणी लागेल, थोडंसं, अगदी थोडंसं, कारण हे फुगत जाईल पीठ ना। हां, आता हा गोळा पूर्ण मळून झालेला आहे। आता मी पूर्वी जसं आपण कापडावर थालीपीठ थापायचो तसं रुमाल मी ओला करून घेतलाय, त्याच्यावर थालीपीठ बनवून कापडावर छान आपण थालीपीठ थापतोय तर चिकटत पण नाही। त्याच्या आधी आपण एकीकडे गॅसवर तवा करते गरम, बारीक मंद आचेवर गॅस। थोडंसं रुमालाला पाणी लावून घेऊया। रुमालाला थोडं पाणी लावलं की ते छान थालीपीठ छान थापलं जाईल, गोल आकार येईल आणि चिकटणार पण नाही। माझी आई पण अशीच थालीपीठ म्हणजे कपड्यावरच थापलं जायचं। आजी, सासूबाई सगळे पारंपरिक हीच पद्धत आहे कपड्यावर थापायची। हल्ली प्लास्टिक वगैरे यूज करतात। प्लास्टिकवर काही वेगवेगळे खराब होण्याची भीती असते, तुटण्याची भीती असते आणि अनहेल्दी असते आणि पटकन ते असं गरम लागलं की हे पण होऊ शकतं। आपण हे असे मस्तपैकी त्याला होल्स करून घेतलेले आहेत छान। आता ह्याच्यावर आपण काय तेल लावायचे, त्याच्यावर तीळ लावून घेऊया, म्हणजे ते आणखीन खुसखुशीत आणि खरपूस होईल। मस्त छानच दिसतंय। थोडंसं तेल टाकून घेऊया। थालीपीठ टाकलेलं आहे, आपण थोडंसं ह्याच्यावर वाफ देऊया, म्हणजे छान शिजेल। एका साईडने झालेले आहे, छान तीळ मस्त करपून भाजली जाते। मस्त छान अगदी ब्राऊन कलर आलाय, खरपूस असं भाजलंय आणि तीळ पण छान भाजले गेले। हे
सात्विक शिजोरीपासून बनवलेली पौष्टिक थालीपीठ. मस्त खमंग वास यायला लागले, खमंग झालेले वास मस्त यायला लागलेला आहे. आणि आता आपण टेस्ट करूया. चलो, मस्त सात्विक शिदोरीपासून बनवलेली खुसखुशीत थालीपीठ आमच्या समोर आहेत. छान साजूक तूप घातलेलं आहे, घरचं छान मस्त दही आहे. आणि आता अजून काय टेस्ट करूया. चला, करून सांग मला कसं झालंय. हो हो नक्कीच. थोडंसं यम.